अहमदनगरमधील मराठा सर्वेक्षणातील सावळ्या गोंधळाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये काही मराठा युवकांनी सर्वेक्षण न करता येणाऱ्या सर्वेअरचा व्हिडिओ शूट करून व्हायरल केलेला आहे। या व्हिडिओमधील व्यक्ती सर्वेअर असून त्याला मोबाईल आणि त्यातील सर्वेक्षणाचं जे ॲप आहे ते वापरता येत नाहीये असंच दिसतंय। त्यामुळे मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करत या सर्वेक्षणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आपण हा व्हिडिओ पाहूया। बरं कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केडगाव। बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। बरं आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो। बरं हा तुमचा जोडीदार आहे का? बरं काय करता तुम्ही ते? तुम्ही फक्त नाव आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वेमध्ये? माहिती विचारतो, हां. नाव, नंबर, हां जर आधार कार्ड असेल आधार कार्ड, बरं अशी माहिती। बरं बाकीची माहिती की बाबा घर आहे का, काय काम करतो, काय व्यवसाय? आता जे जेवढं आता मला तर यातलं काही जास्त कळत नाही। बरं आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। हां इलेक्ट्रिक मदतनीस, इलेक्ट्रिक मदतनीस। आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतलेली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे। बरं मोबाईल चालत होते तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे, मोबाईल तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का? नाही। नाही हाताळता येत। मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब? मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, बर लहारी साहेबांना सांगितलं, मला याच्यातलं काही जमत नाही। लहान कोणतं अमोल का? बर मग तर त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडं नाही काही, बर तुम्ही तुमचं बघा, कोणी जोडीदार घ्या आणि कसं काम करा। बर बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे, मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर। जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे? तर साहेब आता मला याच्यातला अनुभवच नाही। बर ना शिक्षण आहे, मी पहिली पास। नमस्कार साहेब, काय चाललं राहणार? नाव सांगा आपलं? मनोज काशीनाथ कांबळे, बर कशा करता आलीत आपण? मराठा सर्वेसाठी। बर बर कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका तुम्ही ट्रेनिंग केडगाव। बर आपल्याला काही ट्रेनिंग तर झालेली आहे अत्यंत का? धक्कादायक असा हा सगळा प्रकार नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणावरती आपण अहमदनगर पालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांची सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की मी व्हिडिओ पाहून या संदर्भातली प्रतिक्रिया देईल। तर दुसरीकडे जे प्रशासकीय प्रमुख आहेत मेहर लहारे, ज्यांचं नाव ही व्यक्ती घेतीये, त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ या संदर्भातले अपडेट देतील। सुनील, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। नक्कीच आम्हाला आपण जर बघितलं तर अहमदनगर महापालिकेच्या वतीनं जवळपास 816 कर्मचारी जे आहेत तर ते मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले आहे। मात्र यातील बहुतांश कर्मचारी जे आहेत तर ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत आणि त्यात अनेक जण जे आहेत तर ते अशिक्षित आहेत। अशातील अनेक जे कर्मचारी आहेत तर त्यांच्याकडे स्मार्टफोन देखील नाही आहेत किंवा त्यांना स्मार्टफोन जे आहे तर ते वापरता येत नाहीये। आणि या सर्वेक्षणासाठी जर आपण बघितलं तर या ॲपचा वापर जो आहे तर तो करताना देखील या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी ज्या आहेत तर ते येत आहेत। त्यांना प्रशिक्षण खरं तर देण्यात आलेलं आहे, मात्र प्रशिक्षण देतानाच त्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितलेलं होतं की आम्हाला हे काम करता येणार नाही। मात्र तरी देखील महापालिकेच्या वतीनं अशा कर्मचाऱ्यांची जे आहे तर ती नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे असा धक्कादायक प्रकार जो आहे तर तो समोर आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आहे। महापालिकेच्या पहिली उत्तीर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांनीच कबुली देणारा हा व्हिडिओ जो आहे तर तो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे आणि त्यामुळे मराठा समाजाकडून कुठेतरी तीव्र संताप जो आहे तर तो व्यक्त होतोय। कारण सर्वेक्षण जर योग्य पद्धतीनं झालं नाही तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल अशा भावना ज्या आहेत तर त्या मराठा समाजाकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, सुनील, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।